14 वर्षांनंतर प्रॉपर जेवण करण्याचा आनंद जर कधी मिळाला तर कसं वाटू शकेल. वयाच्या 22व्या वर्षी लग्न झाल्यानंतर सर्व काही सुरळीत चालू असताना 4-6 महिन्यातच थोडासा गिळायला त्रास सुरू झाला. डॉक्टरांकडे गेल्यानंतर दुर्बीण घालून तपासणी केल्यानंतर लक्षात आलंय की त्यांच्या अन्ननलिकेच्या वरच्या भागामध्ये थोडीशी वेब होता किंवा अन्ननलिका आकुंचित झाली होती. एक प्रवास सुरू झाला दर महिन्याला दुर्बीण घालून अन्ननलिका मोठी करण्याचा. सातत्याने एकदा नव्हे दोनदा नव्हे तर 14 वर्ष अविरतपणे दर महिन्याला त्या आपली दुर्बीण घालून एंडोस्कोपी करून अन्ननलिका मोठी करून घेतली. आणि ह्या कालावधीमध्ये आहार जो होता फक्त पातळ स्वरूपामध्ये किंवा थोडासा नरम स्वरूपामध्येच आहार होता. साधारणपणे सप्टेंबर महिन्याच्या एंडला जेव्हा डायलेटेशन केलं तेव्हा लक्षात आलं खाली एक गाठ पण होती आणि त्या गाठीची बायोप्सी केल्यानंतर त्यात कॅन्सर असण्याचं निष्पन्न झालं. रिपोर्ट्स बघितल्यानंतर मलाच वाईट वाटत होतं. पेट स्कॅन केला, त्यात लक्षात आलं की आजार तेवढ्या भागापुरताच मर्यादित आहे, खूप अर्ली स्टेजमध्ये लक्षात आलेला आहे. त्यामुळे आम्ही रोबोटिक सर्जरी करण्याचा निश्चय केला. 150 पेक्षा जास्त अन्ननलिकेच्या रोबोटिक तंत्रज्ञानाने कॅन्सरच्या शस्त्रक्रिया केल्या आहेत. पण ही पेशंट माझ्यासाठी वेगळी होती, कारण शस्त्रक्रिया झाल्यानंतर 4 तासात ती आग्रह धरत होती, सर नळ्या काढा, मला तहान लागली आहे, मला पाणी प्यायचंय आणि मला उठून चालायचंय. त्यांना सांगावं लागलं, ताई तुमची साधं छोटं ऑपरेशन नाही झालेलं आहे, 4 तासाची शस्त्रक्रिया झालेली आहे. त्यामुळे कसं बसं त्यांना त्या दिवशी ICU मध्ये शांत केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी राऊंड्सला गेलो तर मी राऊंड्सला जायच्या आधी त्या उठून बसल्या होत्या आणि ऑलरेडी 2 चक्रा मारलेल्या होत्या. आणि 4थ्या दिवशी तर त्यांनी लिक्विड्स पण सुरू केलेलं होतं आणि घरी निघाल्या होत्या. 14 वर्षांचा त्यांचा वनवास संपवण्यामध्ये, आहाराचा वनवास संपवण्यामध्ये मी काहीतरी माझा रोल प्ले केलेला आहे.